नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी खास करून ओबेसिटी तज्ज्ञ असणारे डॉक्टर रमण गोयल आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर रमण गोयल यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर रमण गोयल हे महाराष्ट्राला सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहे. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत, खास करून सर्जरीच्या क्षेत्रामधले. लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून डॉक्टर रमण गोयल अनेक वर्ष कार्यरत आहेत. पण गेल्या काही वर्षांमध्ये खास करून लठ्ठपणा आणि मधुमेहाचं बळावलेलं प्रमाण कमी करण्यासाठी जे नवीन दुर्बीण उपचार आलेले आहेत ते खास करून भारतात सुरू करण्यामध्ये डॉक्टर रमण गोयल यांचा सिंहाचा वाटा आहे. खास करून लठ्ठपणा आणि हे मधुमेहावरील दुर्बीण उपचार आहेत. ह्या दुर्बीण उपचारांमुळे लठ्ठपणा आणि मधुमेह तर कमी होतोच, पण त्या अनुषंगाने येणारे विविध आजार आहेत ज्याच्यामध्ये हार्ट डिसीज किंवा हृदयरोगासारखा आजार आहे, संधिवातासारखा आजार आहे, बीपी सारखा आजार आहे, स्त्री रोग असणारे त्याच्यामध्ये पीसीओडी सारखा आजार आहे किंवा बंध्यत्वासारखा आजार आहे. ह्या सर्व आजारांवरती आता मात करता येणं शक्य झालेले लठ्ठपणा आणि मधुमेहावरील दुर्बीण उपचारांमुळे. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की डॉक्टर रमण गोयल यांना ह्या क्षेत्रामधील संशोधनाबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान देऊन पुरस्कृत करण्यात आलेले आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खास करून विविध ठिकाणी या कार्यरत असताना डॉक्टर रमण गोयल यांनी लठ्ठपणा आणि मधुमेहावरील दुर्बीण उपचारांमध्ये संशोधन केलेलेच, पण पहिल्या ह्या पद्धतीच्या शस्त्रक्रिया ह्या भारतात करण्याचा बहुमान हा डॉक्टर रमण गोयल यांना प्राप्त झालेला आहे. मी आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांना आवर्जून सांगू इच्छितो की आपल्याला ह्याविषयी अधिक प्रश्न विचारायचे असतील तर पुढे जे संपर्कासाठी आपण कॉन्टॅक्ट नंबर किंवा दूरध्वनी क्रमांक बघतात ते जरूर टिपून घ्या आणि त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. त्याचप्रमाणे अधिक माहिती घेण्यासाठी लठ्ठपणा आणि मधुमेहावरील दुर्बीण उपचार म्हणजे ओबेसिटी आणि डायबिटीसवरील दुर्बीण उपचारांविषयी अधिक माहिती घेण्यासाठी पुढील फोन नंबरवरती आपण जरूर संपर्क करा. याच्या व्यतिरिक्त ईमेल आणि वेबसाईट सुद्धा उपलब्ध आहे. raman.goyal@gmail.com ह्या ईमेलवरती आपण संपर्क करू शकता. त्याचप्रमाणे www.obesity-care.com ह्याच्यावरती आपण जरूर व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता. अर्थातच कार्यक्रमाकडे वळत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की डॉक्टर रमण गोयल सध्या कार्यरत आहेत खास करून वोकाट हॉस्पिटल आणि झेन हॉस्पिटल या ठिकाणी. आणि जरूर आपल्याला अधिक ह्याविषयी माहिती हवी असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जरूर फोन करा पुढील नंबरवरती. कार्यक्रमाकडे वळत असताना मला अजून आपल्याकडे दुसऱ्या गेस्ट सहभागी झालेल्या आहेत, सहभागी झालेले आहेत. शिरीन, नमस्कार मॅडम. खास करून सर्व तरुणींना किंवा आज जे लठ्ठपणाने पीडित किंवा मधुमेहाने पीडित जे रुग्ण आहेत आणि त्यांना लठ्ठपणापासून जर का मुक्त व्हायचं असेल तर एक आदर्शवत असं उदाहरण आहे शिरीन यांनी कशा रीतीने त्यांनी आपली सुटका या लठ्ठपणापासून करून घेतलेली आणि त्याच्यामुळे होणाऱ्या आजारांपासून ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि खास करून आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व रुग्णांना त्या संबोधित करणार आहेत. शिरीन, स्वागत आपलं कार्यक्रमामध्ये. आपण जरूर ह्या विषयी अधिक माहिती घेण्याआधी मला सर्व प्रेक्षकांना डॉक्टर गोयल दाखवावंसं वाटतं की आपण जे उपचार केलेले काही रुग्ण आहेत आपण बघूया की त्यांना कशा रीतीने ह्या उपचारांचा फायदा झालेला. आपण आता जर का लॅपटॉपवरती बघितलं तर जरूर आपल्याला कळून येईल की हा आपल्याला पहिला रुग्ण दिसतोय आणि जरूर बघू शकता उपचारानंतर त्याच्यामध्ये झालेला कायापालट किंवा परिवर्तन. त्याचप्रमाणे ही एक रुग्ण दिसते मध्यमवयीन. त्याच्याही पुढे आपण अजून काही उदाहरणं बघणार आहोत रुग्णांची ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे ओबेसिटी आणि ओबेसिटीमुळे होणारे जे इतर आजार आहेत ज्याच्यामध्ये पीसीओडी सारखा आजार आहे, संधिवात, गुडघेदुखी, कंबर मानपाठ दुखी आहे, हृदयरोग आहे, खास करून डायबिटीस किंवा मधुमेह ह्याच्यापासून आपण मुक्त होऊ शकता. आणि हे असे अनेक रुग्ण आपण बघतोय डॉक्टर रमण गोयल यांनी उपचार केलेले. सर, सर्वप्रथम आपलं अभिनंदन, कारण अशा प्रकारचे उपचार भारतामध्ये सर्वप्रथम आपण सुरू केलेत आणि नवीन ह्या ज्या शस्त्रक्रिया त्यातील काही शस्त्रक्रिया भारतात आपण सर्वप्रथम सुरू केल्यात. तो जो बहुमान आहे आणि आम्हा सर्व डॉक्टरांना कौतुकास्पद असा हा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही की आपण आता लठ्ठपणा किंवा मधुमेहापासून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकतो. अर्थातच हे जे आपण आता रुग्ण बघितले ह्यांच्यात हे परिवर्तन कसं झालं हा आमचा एक कुतूहलाचा भाग आहे. आम्हाला काय सांगता येईल की काय ट्रीटमेंट्स आज उपलब्ध आहेत ओबेसिटी आणि डायबिटीससाठी? जी, तो डायबिटीज और ओबेसिटी या लठ्ठपना के लिए जो इलाज अवेलेबल है आज की तारीख में वो दवाइयां हैं या लाइफस्टाइल चेंज कि भाई वो अपने खाने को कंट्रोल करें या एक्सरसाइज रेगुलर करें. पर इसके बावजूद भी ऑलमोस्ट 90% पेशेंट्स का वजन वापस आ जाता है. वजन तो कम होता है पर वापस आ जाता है. तो उसके लिए जिन लोगों का 20 से 25 किलो वजन ज्यादा है वो ऑपरेशन के द्वारा अपना इलाज करा सकते हैं और वजन मेंटेन कर सकते हैं. और ये बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि ज्यादातर पेशेंट्स ऐसे हैं जो 10 साल से 20 साल से ओबेसिटी से सफर कर रहे हैं, लठपड़े से सफर कर रहे हैं और बार बार वो डाइटिंग करते हैं, एक्सरसाइज करते हैं या
जगह जगह हेल्थ फॉर्म्स में जाते हैं, वजन कम होता है पर वापस आ जाता है। तो ये शस्त्रक्रिया के द्वारा उनका परमानेंट वेट लॉस हो सकता है या वो लॉन्ग टर्म अपना वेट मेंटेन कर सकते हैं। मी म्हणेन की हे खरोखर एक रिव्हॉल्युशनरी असं एक क्रांतिकारी अशा स्वरूपाचं हे तंत्रज्ञान आहे, ज्याच्यामुळे ह्या सर्व रुग्णांना लठ्ठपणापासून मुक्त आपण करू शकतो. आणि जसं आपण म्हणालात की हे एक दुर्बीण उपचार किंवा शस्त्रक्रिया, पण शस्त्रक्रिया म्हटलं की घाबरलं जातं. शिरीन, मला जरूर विचारावंसं वाटेल, कारण अनेक रुग्ण घाबरतात सर्वप्रथम की आपल्याला काही ऑपरेशन करायचे किंवा अशा पद्धतीचे काही उपचार करायचे. सर्वप्रथम आम्हाला सांगा की आपल्याला काय त्रास होता आणि आपण कशा रीतीने एकंदरीतचे उपचार घेण्याचे जो आत्मविश्वास आहे हा कसा मिळवलात, काय सांगता? कॉन्फिडन्स एकदम कमी होता. मी कॉलेजला मी माझं मास्टर्स करत होती सायकॉलॉजीमध्ये. ओके. आणि मी लेक्चर्स अटेंड नाही करायची, मी सोशली फंक्शन्स अटेंड नाही करायची, कारण की मला जाम लाज वाटायची आणि चांगले कपडे घालता नाही यायचे. आणि शेवटी मला पीसीओडीचा त्रास होता, तर मला इरेग्युलर पिरियड्स होते, तर 6 मंथ्स पिरियड्स नाही आले. मग शेवटी माझ्या गायनॅकनी मला सजेस्ट केलं की जाऊन वेट लॉस सर्जरीचा ऑप्शन बघ तू. आणि मग इव्हेंच्युअली मी डॉक्टर गोयलांकडे आली आणि मग डिसाईड केलं की सर्जरी करायला पाहिजे. ओके. आणि आय लॉस 60 किलोज. हो, 60 किलो वजन कमी झालेलं आहे. शिरीन आपल्याशी संवाद साधतायत सर्वच प्रेक्षकांची. ऑपरेशनच्या आधी आपलं किती वजन होतं? 120 किलो. 120 किलो. आणि आता किती आहे? 60 किलो. सो 60 किलोचा वेट लॉस किंवा, आणि हा मुळे एक परमनंट स्वरूपाचा वेट लॉस आहे की कारण ही एक मेटाबॉलिक प्रकारची शस्त्रक्रिया आहे. सर, मी असं ऐकलंय सर, ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार किंवा दुर्बीण उपचार उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचे, म्हणजे रुग्णाकडे बघून किंवा रुग्णाच्या प्रकृतीला बघून आपण त्या स्वरूपाचे उपचार ठरवता. तर काय काय स्वरूपाच्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत, आम्हाला काय सांगता येईल? आणि लॅपटॉपवरती आम्हाला त्याचं अॅनिमेशन पण बघायला आवडेल, काय सांगता येईल सर आम्हाला? जी हाँ, तो मेन ये है कि जो अलग अलग तरह के इलाज हैं वो पेशेंट को देखने के बाद, उनकी उम्र देखने के बाद, जैसे शिरीन की एज कम है या किसी की एज बहुत ज्यादा है, साथ में और बीमारियां हैं, डायबिटीज है या ब्लड प्रेशर है या उनको हार्ट की प्रॉब्लम है, कोलेस्ट्रॉल की प्रॉब्लम है, तो उसके बाद डिसाइड करते हैं कि कौन सा ऑपरेशन करना है, कौन सी शस्त्रक्रिया करनी है। जो सबसे कॉमन शस्त्रक्रिया है इंडिया में इस वक्त, उसको बोलते हैं स्लीव गैस्ट्रेक्टमी, जिसमें स्लीव गैस्ट्रेक्टमी में जो जठर होता है उसका साइज कम कर देते हैं, इसमें आंतड़े को टच नहीं करते। अपन लैपटॉप वरती बघूया. यस, काय सांगता? ये दूरबीन के द्वारा होता है, जैसे आप वीडियो में देख सकते हैं। तो इसमें 3 या 4 छेद करते हैं और उसमें दूरबीन डाल के अंदर टीवी पे देख के इस तरह से हमें अंदर दिखता है। और ये स्टमक जहां लिखा है जो जठर है, उस जठर की साइज कम कर देते हैं। ये जठर की नॉर्मल कैपेसिटी एडल्ट्स में, बड़े लोगों में करीब 1 लीटर की होती है। तो 1 लीटर जब जठर, इतना खाना खाने के बाद पेट भर जाता है और पेट भरने के बाद हम लोग खाना खाना बंद कर देते हैं। इसमें सर्जरी में इसको ऐसा स्टेपल कर दिया और जो जठर का एक्स्ट्रा पार्ट है वो निकाल दिया। तो अब जब कैपेसिटी कम हो गई तो पेशेंट एकदम कम खाना खाता है और उसको ऐसे तसल्ली मिलती है जैसे कि उसने पेट भर के खाना खा लिया। तो पहले हम 3, 4, 5 रोटी तक खा सकते हैं, अभी ऑपरेशन के बाद आधा या 1 रोटी में पेट भर जाता है। तो किसी भी वक्त पेशेंट ये नहीं कहता कि मेरे को कुछ कमी लग रही है या मैं कम खा पा रहा हूं। जब भी खाते हैं पेट भर के खाते हैं और कम खाते हैं टोटल, इसकी वजह से पूरे शरीर से वजन कम होता है। और ये वाला शस्त्रक्रिया जो है, अब ये एकदम छोटी दूरबीन से, मिनी लैब से होते हैं। तो जो कम उम्र के पेशेंट्स हैं, जैसे श्रीन के एज के ग्रुप के जो पेशेंट्स हैं, उन लोगों में निशान भी नहीं रहते पेट के ऊपर, तो वो 1-2 महीने बाद ये भी नहीं ढूंढ सकते कि कहां से ऑपरेशन हुआ है। येस, ह्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा काही पेशंट्स बघूया लॅपटॉपवरती की ज्यांनी अशा प्रकारचे उपचार घेतलेले आहेत आणि त्यांचं वजन कमी झालेलं आहे. अर्थातच आपल्याला याविषयी अधिक माहिती असेल तर आपण जे संपर्कासाठी नंबर बघत आहात स्क्रीनवरती ते जरूर टिपून घ्या. आणि आपण आता काही पेशंट्स बघूया, रुग्ण बघूया पुन्हा एकदा. आपण आता शस्त्रक्रिया बघितली, लॅपटॉपवरती बघूया की कशा रीतीने ह्या रुग्णांना फायदा झालेला आहे. शस्त्रक्रिया करून आपण बघू शकता त्यांचा जाडेपणा कमी झालेला आहे, लठ्ठपणा कमी झालेला आहे. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की जसं आपण म्हणालात की याचे निशाण सुद्धा शरीरावरती शिल्लक नाहीत. म्हणजे तरुणींसाठी, खास करून तरुण मुलींसाठी मला वाटतं एक वरदान अशी ही शस्त्रक्रिया आहे. शिरीन, मला तुझ्याशी बोलायला आवडेल थोडंसं याविषयी की जेव्हा हे उपचार घेतले गेले, काय तुझा अनुभव होता? कारण नाव यू आर लुकिंग ब्युटिफुल. मला खरोखर आपल्याला हे जरूर सांगावंसं वाटतं की एक आत्मविश्वासामध्ये सुद्धा एक वाढ झालेली असेल. 120 किलो ते 60 किलोचा जो प्रवास आहे. आणि सर जसं म्हणाले तसं की आता
तरुण मुलींसाठी खास करून ही शस्त्रक्रिया आहे, जर आपल्याला काही ऍड करायचंय. नहीं, खाली खाली कम एज के लिए नहीं है, जो ज्यादा एज के हैं उनके लिए भी है. और अभी तो लोग बहुत ही कॉन्शियस हो गए इस बात को कि वो कैसा दिखते हैं, उनका निशान नहीं होने चाहिए. और शिरीन जैसे पेशेंट्स के लिए एक बिल्कुल वरदान है, जैसे आपने बोला, क्योंकि इनके कॉन्फिडेंस बढ़ जाता है, एजुकेशन लेने में इनको तकलीफ नहीं होती, और स्पोर्ट्स खेलने में प्रॉब्लम नहीं होती. नहीं तो कितने बच्चे ऐसे हैं जो 15-16 साल के हैं और जो स्कूल्स में स्पोर्ट्स नहीं खेलते, बाकी लोग उनको परेशान करते हैं, उनको टीज करते हैं, और वो ये एक फिजिकली और मेंटली अपने को लिमिटेड फील करते हैं. और सिर्फ वजन कम होने से वो एकदम एक नॉर्मल इंसान की तरह जीते हैं. येस, आपण ह्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत अर्थातच, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. हे सांग, तुम्ही इतके स्लिम कसं झालात? सोपं आहे. हे आहे बारीक व्हायचं रहस्य. न्यूट्रिस्लिम. स्लिम व सुंदर दिसण्यासाठी न्यूट्रिस्लिम मेडिकल मध्ये उपलब्ध आहे. नहीं नहीं, कुछ गर्म दिखाइए, सर्दियों के लिए. सर ये बॉडी वार्मर अल्टीमा है, सबसे गर्म. बॉडी वार्मर इतना पतला. ये लल्लू पतलू में गर्मी कहाँ से मिलेगी? पतला है पर गर्मी बहुत है. कॉटन और स्पेशल फाइबर से बना अमूल बॉडी वार्मर अल्टीमा पतला है पर गर्मी बहुत है. भीष्म पितामह कोणाला करायचं? महेश बांद्रेकर. कृष्ण कोण असावा? आदेश बांदेकर. 13 वर्ष साड्या पुरवतो. डोक्यावर पदर घे. काकू, घरात शौचालय कुठे? सुनेसाठी घरात कुठे? उघड्यावरच जावं लागेल. मग तर तू डोक्यावरून पदर काढूनच टाक. एका बाजूला तर सुनेचं डोक्यावरून पदर सरकणं चालत नाही आणि दुसरीकडे तिला उघड्यावर. असं तर आम्ही विचारच केला नव्हता. तर आता विचार करा, घरात शौचालय बन. स्वच्छ भारत मिशन, एक पाऊल स्वच्छतेकडे. जिथे विचार तिथे शौचालय. पतंजलि आंवला जूस और एलोवेरा जूस के 2-2 घूंट. इनके प्राकृतिक गुण जगाए आपकी सेहत, त्वचा और बालों में नई चमक और दिलाए कब्ज से छुटकारा. पतंजलि स्वरस सबको करेंगे सूट. सेहत के 2 घूंट. धन्य धन्य की हो वर्षा अपार. ओ स्वामी, ओ प्रभु, खुलता है जब जब कुबेर जी का द्वार. हा आणि हा देखील सारं काही ट्राय केलं, पण डॅन्ड्रफ पुन्हा परत. मग मला मिळालं डी फ्री ओव्हरनाईट लोशन. झोपण्यापूर्वी डी फ्री स्कॅल्पवर मसाज करा. ह्याचे 3 पॉवर इन्ग्रेडियंट पूर्ण रात्र काम करतात. हट्टी डॅन्ड्रफ पासून सुटकारा देतात. डी फ्री क्लिनिकली प्रूव्हन आहे. फक्त 2 वेळा लावा आणि परिणाम पहा. डी फ्री लोशन, डॅन्ड्रफचं प्रूव्हन सोल्युशन. 4 तुफानी द्या ना. मालच नाही आला, तो ट्रक फसलाय ना. आता काय? आता तुफान येणार येणार. लिफ्ट पाहिजे? आज काही तूफानी करूया, आज काही तूफानी करूया. माल आलाय. 4 तुफानी द्या. तुफान सगळ्यांच्या आत असतं, फक्त झाकण काढायची खोटी. आज काही तूफानी करूया. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती या विषयावरती. आणि सुप्रसिद्ध असे ओबेसिटी तज्ज्ञ असणारे डॉक्टर रमण गोयल आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने विविध प्रकारचे दुर्बीण उपचार आता उपलब्ध झालेले आहेत आपल्याला लठ्ठपणा आणि मधुमेहापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळवण्यासाठी. मला आवर्जून सांगायचं वाटतं की लठ्ठपणा आणि मधुमेहावरील म्हणजेच ओबेसिटी आणि डायबिटीसवरील हे दुर्बीण उपचार आता उपलब्ध झालेले आहेत. डॉक्टर रमण गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली झेन हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे वोकार्ड हॉस्पिटल या ठिकाणी. आणि जरूर आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढे जे संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त आपण पत्रव्यवहार करू शकता ramangoyal@gmail.com ह्या ईमेलवरती किंवा www.obesity-care.com ह्या वेबसाईटला आपण व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता.
पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना मला आवर्जून काही रुग्ण सर्वप्रथम आपल्याला दाखवायला आवडेल ज्यांनी हे उपचार घेतलेले आहेत, दुर्बीण उपचार घेतलेले आहेत लठ्ठपणा आणि मधुमेहावरचे. आणि पहिली रुग्ण आपण बघतोय. आपण मगाशी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की तरुण असणाऱ्या लठ्ठ रुग्णांसाठी सुद्धा हे वरदान आहे, पण वार्धक्यावस्थेतील रुग्णांसाठी सुद्धा हे वरदान आहे. आपण बघू शकता एक मध्यमवयीन महिला की कशा रीतीने त्यांचं परिवर्तन झालेलं एका तरुणीमध्ये आपण बघू शकता, एका सुंदर तरुणीत परिवर्तन झालेलं आहे. त्याचप्रमाणे ही एक मध्यमवयीन महिला आहे ज्यांना केवळ लठ्ठपणा नव्हे तर लठ्ठपणामुळे होणारे इतरही विविध आजार ज्याच्यामध्ये मधुमेह आहे किंवा स्त्रीरोग, वंध्यत्वासारखे आजार आहेत हे सुद्धा होऊ शकतात आणि ह्याच्यावरती सुद्धा मात करता येणं शक्य आहे. ह्याच्याही पुढची काही उदाहरणं आपण बघणार आहोत. हे आपण एक या ठिकाणी गृहस्थ बघत आहोत ज्यांना केवळ लठ्ठपणा नव्हे तर त्याच्यामुळे होणाऱ्या बीपी, हार्ट सारखे सुद्धा त्रास होते आणि आज ह्या लठ्ठपणावरील उपचार घेतल्यानंतर त्यांचं परिवर्तन म्हणूया अतिशय चांगल्या तरुणात झालेलं दिसतंय. हे विविध प्रकारचे आपण रुग्ण बघितले. सर, आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जसे उपचार आहेत आपण मगाशी सांगितलं आणि स्लीप गॅस्ट्रेक्टोमी आपण मगाशी बघितली होती, अजून काय काय उपचार उपलब्ध आहेत? जी, तो इसमें इसके अलावा दूरबीन के द्वारा एक गैस्ट्रिक बैंड ऑपरेशन है जो हम बहुत सालों से कर रहे हैं. ये जनरली उन लोगों के लिए है जिनका वजन बहुत ज्यादा नहीं है, जिनका वजन 20-25 किलो ही ज्यादा है और वो एक 15-20 किलो वजन कम करना चाहते हैं. तो इसमें ये एक एडजस्टेबल बैंड होता है और जो दूरबीन के द्वारा जठर के ऊपर लगा देते हैं और इस बैंड के लगाने से एकदम कम खाना खाने से पेशेंट का पेट भर सकता है. आपण लॅपटॉपवरती बघूया कशा रीतीने हे उपचार केले जातात, काय सांगता येईल सर आम्हाला? या तो जैसा आप देख रहे हैं स्क्रीन पे, ये एकदम 3 या 4 कट के द्वारा होता है और इसमें कैमरा बाहर से लगा के टीवी स्क्रीन पे हम लोग अंदर पेट के अंदर देखते हैं. तो जिस तरह से ये जठर हमारे को दिख रहा है सामने, इस जठर पे एक सिलिकॉन बैंड, जिसे गैस्ट्रिक बैंड बोलते हैं, उसको बांध देते हैं उसके अराउंड. इसका फायदा ये है कि इसमें कोई जठर को काटना नहीं पड़ता और ये एडजस्ट कर सकते हैं. अगर किसी को लगता है कि मेरा वजन ज्यादा कम हो रहा है तो उसको हम लूज कर सकते हैं. तो ये बैंड बांध दिया तो अब जठर का एक छोटा पार्ट जिसको हम पाउच बोलते हैं वो ऊपर रह गया, बाकी जठर नीचे है. उतना खाना खाने से जो पाउच है पेट को भरने का या सेटाइटी का फीलिंग आता है और इतना कम खाने से जब पेट भर जाता है तो इंसान कम खाता है और वजन कम होता है. और ये जो डिवाइस है ये चमड़ी के नीचे, स्किन के नीचे इसको फिक्स कर देते हैं और इसमें खाली इंजेक्शन लगाने से हम बैंड को टाइट कर सकते हैं या लूज कर सकते हैं, जैसा अभी आपको दिखाते हैं. तो वजन को हम कंट्रोल कर सकते हैं. और बहुत से लोग जिनको ऐसा लगता है कि हमें प्रेगनेंसी में प्रॉब्लम तो नहीं होगी बाद में, उसमें बैंड को हम लूज कर सकते हैं जिससे कि वो प्रेगनेंसी के ड्यूरेशन में ज्यादा खाना खा सकते हैं. तो ये एक सेकंड तरीका है इलाज के लिए और जनरली इसमें करीब 15 से 20 किलो वजन कम होता है. मला वाटतं हे खरोखर आश्चर्यकारक असं तंत्रज्ञान आहे जे आता उपलब्ध आहे. आपण ह्याविषयी जरूर अधिक चर्चा करणार आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. Life begins in one beautiful home, और फिर you leave it. You grow and you grow, और फिर you leave home again. You work, you sleep, you work. और इस बीच प्यार हो जाता है और फिर you leave home. You make another home your own. और एक दिन you become the home. बदले आप तो बदला आपका घर. बदला क्विकर ने घर खरीदने, बेचने और रेंट करने का तरीका. क्विकर होम्स, आसान है बदलना. क्या गाना था है ना, लेकिन अभी नया वाला करना मेरे साथ. निकली है दिल पे ये दुआ, रंग दे तुम देखना न भूलिए आज रात 9 बजे सिर्फ कलर्स पर. रूप मंत्रा आयुर्वेदिक फेस क्रीम एंड फेस वॉश. इसमें है 12 खास आयुर्वेदिक जड़ी बूटियों का संतुलित मिश्रण. ये कोई कॉस्मेटिक नहीं, आयुर्वेदिक औषधि है. मीग्लो फेयरनेस क्रीम में है मल्टीविटामिन्स और एडवांस ब्राइटनिंग इंग्रेडिएंट्स जो त्वचा में जाकर उसे नरिश करे और इसका SPF दे धूप से सुरक्षा जिससे आपको मिले ब्राइट फेयर स्किन. मीग्लो फेयर है.
हेअर फॉर शुअर यात आहे रुटेक्सिल, एक ब्रेक थ्रू हेअर रिग्रोथ कॉम्प्लेक्स. याचा 4 स्टेप फॉर्म्युला केसांना मुळापासून इफेक्टिव्हली उगवतो. न्यू हेअर फॉर शुअर हेअर ग्रोथ आता क्लिनिकली प्रूव्हन आहे. ये बंद कर इसको यार. हाँ यार. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे. देखना न भूलिए आज रात 9 बजे सिर्फ कलर्स पर. कैस्ट्रॉल एक्टिव स्कूटर ऑयल डालते ही कुछ ऐसा महसूस होता है. इसके जिप बूस्टर मॉलिक्यूल्स इंजन की रक्षा करें जिप रॉबिंग डिपॉजिट से और रखे आपके स्कूटर को नए जैसा फुर्तीला. कैस्ट्रॉल एक्टिव स्कूटर, नए जैसा फुर्तीला, आप जैसे फुर्तीलों के लिए. अरे जरा लवकर. नमस्कार शर्मा साहेब. नमस्कार. अहो तुम्ही स्वतःवरच इतके का चिडता? हे तुम्हीच आहात 40 वर्षांनंतर. टेन्शन नका घेऊ, पेन्शन पक्के करायचं बघा. सरकारची एक योजना आहे अटल पेन्शन योजना. यामध्ये 18 वर्ष वयापासून दर महिना जर तुम्ही 210 रुपये जमा करीचाल तर 60 वर्षे वयानंतर दर महिना तुम्हाला 5,000 रुपये पेन्शन मिळेल. आणि अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या बँकेशी किंवा बँक मित्राशी संपर्क करा, ते समजावतील तुम्हाला. नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती या विषयावरती आपली चर्चा सुरू आहे. या ठिकाणी डॉक्टर रमण गोयल यांच्यासोबत जे सुप्रसिद्ध असे ओबेसिटी तज्ज्ञ आहेत, मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आज दुर्बीण उपचार हे उपलब्ध झालेले आहेत खास करून ओबेसिटी आणि डायबिटीससाठी. आणि डॉक्टर रमण गोयल सध्या झेन हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे वोकार्ड हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. आपल्याला याविषयी अधिक माहिती हवी असेल तर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की लठ्ठपणामुळे होणारे विविध आजार, ज्याच्यामध्ये खास करून मधुमेहासारखा आजार आहे म्हणजेच डायबिटीस सारखा आजार, ह्याच्यावरती मात करता येणं शक्य आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बीपी, हार्ट डिसीज, संधिवात, मानपाट कंबरदुखी, गुडघेदुखी सारखे जे आजार आहेत ह्यापासून सुद्धा आपण मुक्त होऊ शकता. खास करून स्त्रियांमध्ये लठ्ठपणामुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. पीसीओडी सारखा आजार आहे किंवा वंध्यत्वासारखा आजार आहे, इन्फर्टिलिटी सारखा आजार आहे, ह्याच्यावरती आपण आज मात करू शकता या दुर्बीण उपचारांमुळे. अर्थातच याविषयी अधिक माहितीसाठी आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते टिपून घ्या. आपले प्रश्न जरूर विचारा. पुन्हा एकदा काही रुग्ण आपण बघूया स्क्रीनवरती ज्यांनी हे दुर्बीण उपचार घेतलेले आहेत आणि त्यांना या उपचारांचा फायदा झालेला आहे. आपण स्क्रीनवरती आता बघू शकता कशा रीतीने विविध रुग्णांना ह्या दुर्बीण उपचारांचा लाभ मिळालेला आहे. आणि जरूर जर आपल्याला याविषयी अधिक माहिती हवी असेल तर फोनवरती तर संपर्क कराच, पण याच्या व्यतिरिक्त ईमेल आणि वेबसाईटही उपलब्ध आहे ज्यावरती आपण बघू शकता. हे आपण रुग्ण बघतोय मध्यमवयीन. त्याचप्रमाणे पुढचंही बघूया आपण काही रुग्ण कशा रीतीने ह्या सर्व रुग्णांना दुर्बीण उपचारांचा फायदा झालेला आहे. आणि आपण बघू शकता ज्यांना एकेकाळी चालता येत नाही त्या धावू शकतात. पुन्हा एकदा तारुण्य प्राप्त झालेलं आहे. 15-20 वर्षांनी यांचं आपलं वय कमी झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा रीतीने ह्या सर्व रुग्णांना जो लाभ झालेला आहे तो ह्या दुर्बीण उपचारांचा. अर्थातच हे उपचार काय आहेत आपण आता डॉक्टर रमण गोयल यांच्याकडनं जाणून घेतोय. सर, आपण मगाशी 2 प्रकारच्या आम्हाला सांगितलेत दुर्बीण उपचार, पण आता अजून एक प्रकारचं दुर्बीण उपचार आणि खास करून डायबिटीज किंवा मधुमेहासाठी हे वरदान ठरलेले उपचार आहेत. काय सांगता येईल आम्हाला? जिनको मधुमेह है उनके लिए ये ऑपरेशन एकदम ब्लेसिंग है, क्योंकि डायबिटीज हमेशा के लिए कंट्रोल में आ जाती है, दवाइयां बंद हो सकती है. और इसके लिए जो सबसे इफेक्टिव ऑपरेशन है उसको बोलते हैं हम गैस्ट्रिक बाईपास. ये भी दूरबीन के द्वारा होता है और ये भी मुश्किल से 1-1.5 घंटे की सर्जरी है. और इस ऑपरेशन में हम लोग दूरबीन के द्वारा स्टमक को छोटा कर देते हैं और आंतड़े को वहां ले जाके जोड़ देते हैं. यस. जब तक पेशेंट हॉस्पिटल से डिस्चार्ज होता है तब तक उसकी इंसुलिन बंद हो जाती है, मतलब 2 दिन में इंसुलिन बंद हो जाती है. और जो दवाइयां गोलियां भी चल रही हैं मुश्किल से 1.5-2 महीने में बंद हो जाती है. और ये इसलिए बंद हो जाती है क्योंकि उसकी शुगर नॉर्मल हो जाती है. इस ऑपरेशन को हम गोल्ड स्टैंडर्ड बोलते हैं बेरियाट्रिक सर्जरी का या ओबेसिटी सर्जरी का. इसमें जैसा पिक्चर पे दिखा रहे हैं, जठर को 2 हिस्से में कर देते हैं, एक छोटा हिस्सा और एक बड़ा हिस्सा. और जो छोटी आंत है उसको डिवाइड करते हैं और जो छोटी आंत का आगे वाला हिस्सा है उसको ले जाके ऊपर जठर से जोड़ देते हैं. तो अब कम खाने से पेट भर जाता है, जठर का जो हिस्सा है वो भर जाता है और वो खाना डायरेक्ट छोटी आंत में चला जाता है. तो इसको हम बोलते हैं गैस्ट्रिक बाईपास, क्योंकि बाईपास हो गया जठर. और जठर की तरफ से जो जूसेस आते हैं वो आगे जहां पे हमने छोटी आंत को जोड़ दिया वहां पे मिल जाते हैं. तो खाना जो ये नीले रंग की लाइन है उधर से आ रहा है और जो हरे रंग की लाइन है उधर से जूसेस आ रहे हैं और ये आगे जाके मिलते हैं और डाइजेशन करते हैं. तो इसकी वजह से ये वजन भी कम होता है
और डायबिटीज भी ऑलमोस्ट 80% पेशेंट्स में डायबिटीज नॉर्मल हो जाती है. मला वाटतं हे खरोखर वरदान असं हे उपचार आहेत, खास करून लठ्ठपणा मधुमेहाच्या रुग्णांसाठी. पण ह्या ठिकाणी लठ्ठपणामुळे होणारे स्त्रियांचे जे आजार आहेत, खास करून पीसीओडी, आणि एक समर्पक उदाहरण आपल्या बरोबर आहे. शिरीन, आपण मगाशी सांगितलं की कशा रीतीने आपल्याला पीसीओडीचा त्रास होता. 120 किलो वजन होतं, आता 60 किलो झालंय. अभिनंदन आपलं, आपण हे उपचार घेतलेत आणि आपण पुन्हा एकदा आत्मविश्वास मिळवलेला आहे, किंवा म्हणून आयुष्य जगण्याचा आनंद, क्वालिटी ऑफ लाईफ जे इम्प्रूव्ह होतं. आपल्याला सर्व रुग्णांसाठी काय मेसेज द्यायला आवडेल? ऑपरेशन नंतर आपल्याला काय लाभ झाला, काय फायदा झाला? व्हॉट डू यू फील? कारण सर्जरी नंतर जे लाईफस्टाईल चेंजेस जे वगैरे करावे लागतात ते खूप इम्पॉर्टंट आहेत. सर्जरी मॅजिक आहे इन अ वे, पण त्याच्यानंतर सुद्धा स्वतःला सेल्फ कंट्रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जेव्हा सर्जरी झाली, लॅप्रोस्कोपिकली झाली, त्यामुळे अजिबात दुखलं नाही. ओके. आणि दॅट वॉज लाईक ते ब्लेसिंग होतं की एवढं यू आर गोइंग थ्रू सो मच, पण काही पेन नाही झालं. ओके. सो वेदना नाहीत आणि उपचारांचा लाभ आणि कोणत्याही प्रकारचे स्कार नाहीत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर यंग गर्ल. मला म्हणावं लागेल की आज बॉयज ओके ओके बॉयज साठी सुद्धा कॉन्शियस आहे इस बात के कि निशान नहीं होने चाहिए. येस, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचे व्रण किंवा निशाण राहत नाहीत. सो सर्जरी केली कोणाला कदाचित कळणार सुद्धा नाही इतके शोधावं लागतात. सो खरोखर म्हणूया एक वरदान असं हे उपचार आहेत आपल्या सर्वच प्रकारच्या रुग्णांसाठी, केवळ यंग रुग्णांसाठी नव्हे. सर, जाता जाता आपल्याला प्रेक्षकांना काय सल्ला द्यायला आवडेल? देखिए, लठपणा आणि डायबिटीज ये दोनों बहुत बड़ी बीमारी हैं और इसका जो इलाज है लाइफ टाइम बीमारी है. एक बार शुरू हो गई, सब लोग जानते हैं, जिंदगी भर चलती है. इसके लिए डाइट, एक्सरसाइज और दवाइयां मौजूद हैं. अगर उससे आप कंट्रोल कर सकते हैं और मेंटेन कर सकते हैं तो जरूर करिए. पर अगर नहीं हो रहा है मेंटेन, 6 महीने में, 1 साल में, एक लाइन ड्रॉ कर लीजिए, उसके बाद ऑपरेशन कराइए. ये ऑपरेशन लास्ट रिजॉर्ट नहीं है. ये नहीं कि हम सबसे आखिर में ऑपरेशन कराएंगे. जो लोग जल्दी आते हैं उनके रिजल्ट्स अच्छे होते हैं और ये लाइफ टाइम रिजल्ट्स हैं. तो मेरे ख्याल से जिन लोगों के घरों में ऐसी बीमारी है उनको ये ऑपरेशन कराने चाहिए. मला वाटतं हा एक मोलाचा सल्ला डॉक्टर रमण गोयल यांनी आपल्याला जाता जाता दिला, जे सुप्रसिद्ध असे ओबेसिटी तज्ञ आहेत आणि वोकार्ट हॉस्पिटल आणि झेन हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत आहेत. आपण संपर्कासाठी नंबर आहे ते जरूर टिपून घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त ईमेल आहे ramangoyal@gmail.com आणि वेबसाईट आहे www.obesity-care.com वरती आपण जरूर संपर्क करू शकता. डॉक्टर रमण गोयल आणि त्याचप्रमाणे शिरीन, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.